पळसखेडचा आवाज त्यांचा जो खास आहे, शेतकऱ्याचा आवाज, तो शेतकऱ्याचा आवाज म्हणजे एरवी असं दोऱ्या देहावरती कांती नागिणीची कात वेडे झालो आम्ही राजे एकादीच रात द्यावी एकादीच रात असं एकाद पाखर वेल्लाळ त्याला सामोर जातय आभाळ असं एकाद पाखर वेल्लाळ त्याला सामोर जातय आभाळ त्याला सामोर जातय आभाळ. पाऊस आला की माधवरांची लेखणी एकदम अशी जोरदार भरून जाते आणि मग ते जरा आसमान झुकले शुभ्र तारकांचे झेले क्षितिजाचे रंगरेखा संत पाण्यात नालेले राना मोकाटे झालेले पक्षी पंखात हसले हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले अशी लखातल भोर अंग भोर चंद्र कोर उसमाळाच्या गर्दीत थोडे सांडले केशर उसमाळाच्या गर्दीत थोडे सांडले केशर थोडे सांडले केशर. पण आपल्याला सगळ्यात खूप जोरदार नेहमी आवडणारी कवी म्हणजे नारायण सुर्वे. नारायण सुर्व्यांची कविता आहे, त्यांनी भाषांतरित केलेली आहे, पण फार गोड कविता आहे. इथे आता बऱ्याच महिला जमलेल्या आहेत, त्या महिलांना कळेल की त्यांचं दुःख कसं सुर्व्यांनी त्यांच्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. नवरा फॉरेनला जातो, खूप छान पगार बिगार देतो, पाठवतो तिकडून, आणि त्याला सारखी काळजी इकडच्या बायकोची, त्याच्यामुळे सारखं काहीतरी पत्रातून सांगत असतो, तुम्ही सुखात समधी राहा असं ते पत्रात लिहा असं सांगतो. आणि कंडिशन काय की तू फार नट्टापट्टा करू नकोस, ठेवणीतल्या साड्या नेसू नकोस, अशा कार्यक्रमांना जाऊ नकोस, बचत गटाच्या मिटिंगना जाऊ नकोस. आणि अशा एक कंडिशन ती वैतागते. अलीकडची सावित्रीची लेख थोडीच ऐकून घेणारी सगळं. मग ती उत्तर देते त्याला. ते उत्तर म्हणजे आमच्या सुर्व्यांची कविता. काय म्हणतात सुर्वे? कुण्या मेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, कुण्या मेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा, पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा. अहो 100 रुपयाचा हिशेब मागता मीच काय एकटीनं खाल्ले, लाईटीचे 20 दिले, पाण्याचे 30 दिले, 50चे राशन आणले, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा. बाळाला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले, 100 रुपयाचे इंजेक्शन मारले, पाण्यातच पैसे गेले, याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा, याला केएमला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा. अहो पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप, आणि पोर झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप, आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा, आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा. कुण्या मेल्यानं कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा, दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा, याला केएमला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा. आणि शेवटी आमच्यासाठी केलेलं आहे काय की आम्ही कविता बी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा, काय ते पत्रात लिहा. तर असा सगळा छान मराठी कवितेचा प्रवास आहे. आणि मला माहिती सगळी जी माणसं तयार झालेली आहेत कविता ऐकण्यासाठी, ती सगळी ह्या सगळ्या दिग्गज लोकांची कविता ऐकत आपण मोठे झालेलो आहोत. भारतातल्या प्रांतामध्ये कुठल्याही प्रांतामध्ये कवितेसाठी अशी लोक पटणारी फक्त मराठीमध्ये आहेत. हा सगळ्यात मोठा आपला गौरव आहे. आणि ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्या मराठीचा उत्सव आज इथे चाललेला आहे या पुस्तक ग्रंथ महोत्सवाच्या निमित्तानं. मी सकाळचे खूप खूप आभार मानतो की नगरमध्ये अशा पद्धतीचं सगळं एक वेगळंच वातावरण, पुस्तकाचं वातावरण निर्माण करण्याचं त्यांनी काम केलं. इतक्या मोठ्या संख्येने पुस्तकांची विक्री उलाढाल चाललेली आहे. 100हून अधिक स्टॉल इकडे आहेत आणि तुमच्यासारखी सगळी रसिक माणसं संध्याकाळी कोणाला तरी ऐकायला येतात. आज जसं आम्ही इथे आहोत तसे उद्या
विश्वास पाटील इथे असणार आहेत. काल सुद्धा खूप छान कार्यक्रम झाले, आपण सगळा छान सहभाग देतात. तर या कवी संमेलनामध्ये आलेल्या पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आता हेच सगळं चाललेलं असताना कसे कवी कवी बदलत जातात तुम्हाला माहिती आहे. ते आमचे नायगावकर आहेत ना, नायगावकर, ते असे खूप लांब मिशावाले, तुम्हाला माहिती असतील ना, अशोक नायगावकर. ते एरवी छान बोलत असतात की किती छान केलेलं आहे आज आणि पुस्तकांवर असं प्रेम केलं. कविता म्हणायला लागली की आवाज बदलतो. कविता म्हणायला लागले की असं, इतक्या संध्याकाळी एवढी सगळी माणसं कविता ऐकायला बसली, याची मोठी गंमतच वाटते. मी कार्यक्रम का करतो, कारण घरी माझं कोणीच ऐकत नाही. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू, ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. काय त्यांच्या डोक्यात येईल का सांगता येते. मुंबईवर कविता काय लिहिली त्यांनी माहितीये ना, मुंबईवर एवढ्या सुंदर सुंदर कविता लिहिल्या, पट्टे बापूरावांपासून आमच्या दादा कोंडक्यांपर्यंत. यांनी कशावर कविता लिहावी, यांनी ते रेल्वे रुळावर जातात ना सकाळी, काय विषय पण शोधून काढला. विक्रोळीच्या संपतला मी म्हटलं, तू रुळावर काय शी करतोस, किती मोठी माणसं जातात ते रुळावरून, तू संस्कृतीवर अशी घाण काय उडवतो. संपत म्हणाला, साहेब शी काय म्हणता, चल हागाळ बसतो म्हणा ना. त्यामुळे किती मराठी वाटतं, पोटा साफ झाल्यासारखं वाटतं. मी संपतला म्हटलं, अरे दादर सारख्या ठिकाणी किती छान सुलभ शौचालय झाली, तिकडे जावे, सुसंस्कृत माणसासारखे राहावे. मग मी संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला. आता संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात. संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो, आईला सरकारने जगायची नाही पण हगायची तर सोय केली. काय आमच्या नायगावकरांच्या डोक्यात आहे सांगता येत, पण ते असाच सगळा विचार करत असतात. पण एका बाजूला ही अशी कविता असताना दुसऱ्या बाजूला आमचे कुसुमाग्रज, नवलात तळपती दीप विजेचे येत, उतरली तारका दळे जणू नगरात, पण स्पर्धे आणि करते व्यापळ केव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्याची वात. अशी खूप सुंदर ओळी लिहित असतात. तर हे सगळं आपल्याला या कवी संमेलनामधून बघायला मिळतं. खूप मान्यवर मंडळी येत आहेत, सगळ्यांचं आपण टाळ्या वाजून स्वागत करूया. आणि मी आता विनंती करतो लहू कानडे या माझ्या मित्राला, अनेक वर्ष कविता तर तो लिहित आहे, एक विचार देण्याचं काम करतो आहे. मध्ये तो राजकीय पक्षामध्ये पण जातो अधूनमधून. कवितेचा कंटाळा आला की राजकारणात जातो, राजकारणाचा कंटाळा आला की कवितेत येतो. पण लहू बद्दल फक्त एकच मी ओळ सांगतो, ज्याला तुमचा रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटतं. ये आदमी नहीं मुकम्मल बयान है, ये आदमी नहीं मुकम्मल बयान है, माथे पे उसकी चोट का गहरा निशान है, सामान कुछ नहीं है फटे हाल है, मगर झोली में इसकी जरूर कोई संविधान है, झोली में इसकी कोई जरूर. लहू, मी विनंती करतो तुला की तुझी कविता सादर करावी. नमस्कार मित्रांनो. खरं तर माझा मित्र अरुण आणि सकाळचे आमचे मित्र प्रकाशराव यांच्या आग्रहाने खरं तर आज तुमच्या सर्वांच्या मध्ये येण्याची संधी मिळाली. प्रथमतः सकाळचे आभार मानतो. माझं पहिलं पुस्तक कवितेचं 1983 साली आलं, क्रांतीपर्व. म्हणजे आज जवळपास किती वर्ष झाली, 40-42 वर्ष झाली मी कविता लिहितो आहे. आणि हे लिहित असताना त्या कवितेनं खूप दिलं, भरभरून दिलं. त्याबद्दल मी त्या शब्दांचा ऋणी पण आहे. माझं नवीन कवितेचं पुस्तक नुकतंच येत आहे, त्याचं नावच मुद्दाम मी लहू कानडेंची राजकीय कविता असं दिलं. क्रांतीपर्वानंतर बरीच पुस्तकं आली. पण एक गोष्ट सांगतो, त्या शब्दांचा जो लळा आहे, त्याचं जे देणं आहे, ते माझ्यासाठी एवढं महत्वाचं आहे. तुम्हाला सहज गंमत म्हणून सांगतो, लोकांच्या मधून विधानसभेत पहिला कवी लेखक निवडून गेला, त्याचं नाव होतं आचार्य अत्रे. आणि पुन्हा लोकांच्या मधून निवडून जाणारा दुसरा कवी होता, त्याचं नाव होतं लहू कानडे. त्यामुळे मी कवितेचा ऋणी आहे. नवीन त्याच संदर्भातली एक कविता आपल्या समोर ठेवतो. अरुण, जेव्हा मी आमदार झालो ना, तेव्हा अनेक आपले मित्र भेटायचे. आणि स्वाभाविक होतं रे, आपण ज्या व्यवस्थेतून आलो, ज्या कुटुंबातून आलो, ज्या सामान्य फाटक्या जगण्यातून आलो, त्या जगण्याला थेट विधानमंडळात, कायदे मंडळात पोचणं तसं सोपं नाही. त्यामुळे प्रत्येक मित्र प्रश्न विचारायचा,
की आता आमदार झालात तर आता कसं वाटतं? हा गमतीदार प्रश्न होता. आणि नंतर जाणवलं की अरे ते विचारतात त्यांची उत्सुकताही काही खोटी नाही. मित्रांनो, आपण भाग्यवान आहोत. आपल्याला लोकशाहीसारखी सुंदर गोष्ट मिळाली, बाबासाहेब आंबेडकरांसारखे द्रष्टे नेते मिळाले आणि आपल्याला हे सर्व अभिव्यक्तीचे पर्याय खुले झाले. दुर्दैवाने हे जे सत्य आहे ते मात्र आज फार हतबल आणि दुबळं झालेले दिसतंय. सारा माहोल असत्याचा आणि अफवांचा आहे. या पार्श्वभूमीवर या प्रश्नाकडे मी बघितलं आणि एक कविता त्या संदर्भातली आपल्या समोर ठेवतोय. कविता अशी आहे, काल ती माझ्या स्वप्नात आली, काल ती माझ्या स्वप्नात आली, माझी आई लोकशाही. काल ती माझ्या स्वप्नात आली, माझी आई लोकशाही. म्हणाली, थकलास का रे बाळा? खूप दमायला होता प्रचारामध्ये. काय म्हणाली, थकलास का रे बाळा? म्हटलं नाही ग माय, साजरा करतोय तू जन्म दिलेला सोहळा, साजरा करतोय तू जन्म दिलेला सोहळा. तेव्हा तिने जवळ घेतलं आणि पुन्हा तेच विचारलं, आमदार झालास आता कसं वाटतं? आता कसं वाटतं? म्हटलं खरं सांगू का माय, इथं खरं बोलायची चोरी आहे. राजा भोंगळा पण सांगता येत नाही, राजा भोंगळाच पण सांगता येत नाही. तसं तिने अधिक जवळ घेतलं, गालगुच्चा घेतला आणि म्हटली, तरी देखील त्या सत्याला मात्र दूर सोडू नकोस, तरी देखील त्या सत्याला मात्र दूर सोडू नकोस. फार तर नवं अंगलं टोपडं घाल, गालावर काळी तीट लाव, त्याला कडेवर उचलून घे, हृदयाशी घट्ट धर, त्याला कडेवर उचलून घे, हृदयाशी घट्ट धर. आणि जमलंच तर तुझ्यासारख्यासाठीच एक नवं घर कर, एक नवं घर कर, एक नवं घर कर. धन्यवाद. तुझ्यासाठी तरी एक नवं घर कर. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असलेली जी भावना आहे की आपल्याला बाकी या लोकशाहीमध्ये काही नाही, आपल्या हक्काचं घर हवंय, हक्काचे अधिकार आहेत, हक्काची अभिव्यक्ती हवी, हक्काची कविता हवी, हक्काचं गाणं हवं. त्याच्यामुळं हे गाणं मिळवण्यासाठी हा सगळा आटापटा आहे. ही पुस्तकं आपल्याला काय देतात तर आपल्याला हे सगळं शिकवतात. लहानपणी आपण साध्या साध्या गोष्टी वाचत असतो, पण जसं जसं मोठमोठं वाचायला लागतो, मोठे होतो आणि आपली जी समज येते त्या समज येण्यामधून या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत जातात. त्यातला एक भाग आहे कविता. आणि कवितेविषयी असं कोणीतरी म्हटलेलं आहे, म्हणजे मीच म्हटलेलं आहे की मनाबाहेर गडबडते मनाच्या आत ते फुलते, जगाला छान जे दिसते कवीला आत ते सुचते, जगाला छान जे दिसते कवीला आत ते सुचते. तर असं ज्यांना सुचलेलं आहे असा माझा मित्र, जो केवळ मराठी कविता लिहित नाही तर हिंदीमध्ये लिहित असतो, मराठीचं हिंदीमध्ये भाषांतर करत असतो, भाषांतरही त्याची पुस्तकं असतात, तर कवितेची शिबिरं घेते, सतत कवितेच्या वातावरणामध्ये असतो. असं नगरमधला मला खूप जुना मित्र संजय बोरुडे याला मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया संजय बोरुडे. माती मिळवणं होणं म्हणजे माती मिळवलं होतं. आणि बाकीचे शब्द आपल्याला मराठी चित्रपटातून माहिती आहे. आप म्हणजे आबरू, करती म्हणजे पतिव्रता स्त्री, आणि खाकाना आपल्या सगळ्यांना नवा नाहीये, कारण निम्माजी लाभला बाग आहे ती निम्माजी राहत आहे. खाकाना, फुपाटा, यालाच एक शब्द विदर्भात आहे, ते याचं नाव आहे गागरा. हे सगळे शब्द याच्यामध्ये आहेत. प्रत्येक आई आपल्या मुलीला काहीतरी एक शिकवण देत असते, ती शहरातली असेल खेड्यातली असेल, तर ती शिकवण या कवितेत आहे. कवितेचं नाव आहे माती मिळाली. कविता अशी आहे की, नावनी अंगणात उभे राहू नये बाई, नावनी अंगणात उभे राहू नये बाई, केस मोकळे सोडून असे पाहू नये बाई, केस मोकळे सोडून
असे पाहू नये बाई रूप रस्तानी तुझ कुठे कुंपणाला डोळा रूप रस्तानी तुझ कुठे कुंपणाला डोळा वाट सरूला वाटच्या नको म्हणू तुझ भोळा वाट सरूला वाटच्या नको म्हणू तुझ भोळा लई जहरी असतो बाई नजरचा खेळ लई जहरी असतो बाई नजरचा खेळ घसराया लागताय नाही लागायचा वेळ घसराया लागताय नाही लागायचा वेळ डोलीवरच पदर डोलीवरच शोभतो पदरात पडल्याला गोड मानावा लागतो पदरात पडल्याला गोड मानावा लागतो म्हणजे हा महिला जवळपास सगळ्यांच्या आयुष्यात होतो कधी ना कधी म्हणजे पदरी पडला आणि पवित्र झाला आपण म्हणतो डोलीवरच पदर डोलीवरच शोभतो पदरात पडल्याला गोड मानावा लागतो आणि हे जर नाही त्याचं काय होईल ते परिणाम सांगते वाटेवरचा झुराळा तुझ्या घरात येईन वाटेवरचा झुराळा वाटेवरचा फुफाटा वाटेवरचा खकाना वाटेवरचा गागरा तुझ्या घरात येईन आबगरतीचा बाई माती मिळान होईन आबगरतीचा बाई माती मिळान होईन. धन्यवाद. संजयने बरोबर सांगितलं की अलीकडे काय जे मिळालं पदरी पडलं पवित्र झालं असं म्हणून पद्धत पण अलीकडच्या मुली इतक्या काय साध्या राहिलेलं नाही. परवा एक लग्न मी बघितलं छान लग्न झालं गाव जेवण दिलं आणि 2 महिन्यांनी बघतो तर ती मुलगी आपली घरी बसली होती चेहरा वाईट करून. म्हटलं काय झालं मुली मला बघून एकदम गळाच काढला तरी म्हणजे एकदम देवादारी झाला कशाचा गुन्हा देवादारी झाला कशाचा गुन्हा ग मी नवीन नवरी नवरा माझा जुना ग. एवढी डायरी झाली मुली सांगायला लागले झाली. तर ते बदलत बदलत चाललंय सगळं जग आणि त्याच्यामुळे हे सगळं आपल्या वाट्याला येतं. पण कवितेची जी गंमत आहे ती गंमत आपल्याला सगळ्यांना कळली पाहिजे. फार सुंदर सुंदर गमती जमती आहेत. खरं तर जितके गंभीर कविता आपली आहे तितकी विनोदी कविता सुद्धा आपल्याकडे आहे. मध्ये मी मराठवाड्यामध्ये गेलो होतो तर मराठवाड्यामध्ये एक माणूस फार दुःखी चेहऱ्याने शेताच्या बांधावर बसला होता. म्हटलं काय काका एवढं दुःखी चेहरा का? तर ते म्हणले बाकी सगळं ठीक आहे पण मला ती जुनी एक आठवण आहे ती सारखी त्रास देते. म्हटलं कधीची आठवण आहे? तर ते म्हणले एसएससीला असताना. म्हणलं एसएससीला म्हणजे काहीतरी गडबड दिसते. म्हणजे कुठली आठवण तरी काय मला सांगा तरी. एवढं तुमचं आता दोन्ही मुलं इंजिनियर झाली त्यांच्या बायका प्राध्यापिका 4 पगार येतात एवढा मोठा घर बांधला आता कसलं दुःख? नाही ना म्हणलं ते एसएससीचं दुःख मला फार त्रास देतात. म्हणजे काय दुःख? तर ऐक म्हणाले आणि आपण जुन्या कविता जशा म्हणायचो तसं त्यांनी दुःख मला ऐकवलं. काय होतं दुःख त्यांचं? एसएससीला बसलो होतो प्रथम परीक्षेस पेपर सोडव नीट गाढवा घरचा आदेश पेपर पहिला घंटा पहिली क्षण सुक्याचा पण माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. केसाला मधुसका देऊन सहजच सवयीने लिहू लागली शुभदा पेपर पानावर पाने आणि मौरेशनी सुंदर मोहक केसांचा भार येऊन पडली सुंदर वेणी माझ्या बाकावर. 3 तास एक चित्त मी हो तिच्या शेपट्यात 3 तास एक चित्त मी हो तिच्या शेपट्यात आणि एकही रोड गेले नाही पुऱ्या पेपरात. काय माणसात लो त्यांनी पेपर न लिहिले टाळ्या वाजवतात. एकही रोड गेले नाही पुऱ्या पेपरात शेवटची ती घंटा होता आलो भानावर कळले आता जगणे आपले गावी खेड्यावर. कळलं ना तिथेच रिझल्ट लागला तर कळले आता जगणे आपले गावी खेड्यावर. केसाने त्या गळा कापला अलगदची माझा केसाने त्या गळा कापला अलगदची माझा
पिळीत बैलांच्या शेपट्या बसतो हा राजा. एक शेपटा काय बघितला आणि बैलांच्या शेपट्या आल्या आयुष्यात. पण म्हणलं माझे हे दुःख एवढं साधं दुःख नाही, हे साधंच आहे. पुढे मोठं दुःख पुढे आहे. काय म्हणले की शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका, शेतावरती मोठेवरती माझी उपजीविका, शिक्षणास पारखा आज मी शुभदा प्राध्यापिका. ती तिकडे प्राध्यापिका झाली, हे राहिले शेतात तिकडे. त्याच्यामुळे अलीकडे कुठली पण अशी छान केसांची बाई प्राध्यापिका बघितली की माझ्या मनात उगाच येतं की मी कोणाला तरी शेतात पाठवलं असं. पण अशा पद्धतीच्या अनेक कविता आहेत. खूप ज्येष्ठ मंडळी पण इथे आलेत. ज्येष्ठांसाठी आमच्या प्रभूसिंगांनी काय लिहिलंय माहितीये का? तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला, तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला, काठाकाठानं का होईना पण समुद्र फिरून आला. किंवा आमच्या भाऊसाहेब पाटणकरांनी लिहिलेलं आहे की तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी. भाऊसाहेब पाटणकर म्हणतात, तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी. हाय पण कळले मला ती ऐसेच बघते नेहमी. तर असं पण काय काय दुःख असतं. आम्हाला काय असतंय मनापासून. पण अशा पद्धतीचं खूप पद्धतीचं दुःख आपल्याला असतं आणि ते असं कवितेमधून खूपदा बाहेर येतं. तर हे सगळं यासाठी. आणि मला नेहमी असं वाटतं की पाडगावकरांना शिखरतारा मंदवारा चांदणे पाण्यातून हे सगळं आपल्याला माहिती आहे. पाडगावकर मिश्किल एवढे होते की एका ठिकाणी त्याने असं लिहिलं, एक होता पाववाला तो माझ्या गाववाला, एक होता पाववाला तो माझ्या गाववाला, ही जी बाई विकते भाजी ती माझ्या मित्राची आजी, आणि समोर जी दिसते सुंदर बाई ती अजूनपर्यंत माझी कोणीच नाही. तर हा जरा मिश्किलपणा हा सुद्धा मराठी कवितेमध्ये खूप आहे. तर जेवढी तुम्ही कवितेमध्ये असा आनंद घ्याल तितका आनंद मिळतो. त्यानंतर मी विनंती करणार आहे, विष्णू सोनावणे माझा मित्र, परत एकदा ज्या सकाळच्या बॅनर खाली हे पुस्तक महोत्सव होतोय त्या सकाळच्या बॅनरमध्ये किंवा सकाळमध्ये अनेक वर्ष नोकरी केला विष्णू हा उत्तम पत्रकार आहे आणि कवी सुद्धा आहे. म्हणजे खरं तर तुम्हाला माहिती आहे की चित्रकार कवी असतात, पत्रकार कवी असतात, अभिनेते कवी असतात किंवा व्यापारी कवी असतात, आमदार कवी असतात. ते सगळ्या कॅटेगरीमध्ये कवी असतात. कारण कविता नावाची गोष्ट तुमच्या मनातलं अंतर्मनातलं काहीतरी असतं ते सांगण्यासाठी असते. आपण ऐकूया विष्णू सोनावणे यांना. मित्र हो, 1992-93 पोंगल आपण पाहिली. आता नागपूरमध्ये जे झालं ते आपण ऐकलं पाहिलं. त्याच विषयावरती माझी एक ब्लॅक टॉवर नावाची कविता आहे. ब्लॅक टॉवर उभा या शहराच्या काळजावर, ब्लॅक टॉवर उभा या शहराच्या काळजावर, अवतीभोवती रंगीबेरंगी माणसांची गर्दी. ब्लॅक टॉवर उभा या शहराच्या काळजावर, अवतीभोवती रंगीबेरंगी माणसांची गर्दी. मी माझं अस्तित्व शोधताना हरवून जातो या गर्दीच्या प्रवाहात. मी माझं अस्तित्व शोधताना हरवून जातो या गर्दीच्या प्रवाहात. टॉवरमध्ये अनैतिक सौदे, टॉवरमध्ये अनैतिक सौदे, मलमली वाऱ्याची मंद दिव्यांच्या प्रकाशात भन्नाट प्रणय केला. मलमली वाऱ्याची मंद दिव्याच्या प्रकाशात भन्नाट प्रणय केला. टॉवर रिचवीत असतो, टॉवर रिचवीत असतो, मध्याच्या कैपात तरल अध्यात्म. टॉवर रिचवीत असतो मध्याच्या कैपात तरल अध्यात्म. बाहेर भूक आणि भूक, बाहेर भूक आणि भूक. कधी कधी वाटतं हा टॉवरच टाकावा उन्मळून, कधी कधी वाटतं हा टॉवरच टाकावा उन्मळून. अपराध केलास तर मला दिलं जाईल फाशी याच टॉवर खाली, अपराध केलास तर मला दिलं जाईल फाशी याच टॉवर खाली. मला नाही वाटत भीती मृत्यूची, मला नाही वाटत भीती मृत्यूची. माझ्या मृत्यूनं कुणाचं अंतःकरण खदखदणार नाही दुःखानं, माझ्या मृत्यूनं कुणाचं अंतःकरण खदखदणार नाही दुःखानं. आबाळही टाव फोडणार नाही. मी माझ्या मृत्यूनं कुणाचं अंतःकरण खदखदणार नाही दुःखानं आणि आबाळही टाव फोडणार नाही. माझ्या मृत्यूनं नाही थांबणार देवळातील प्रार्थना,
माझ्या मृत्यूला नाही थांबणार देवळातील प्रार्थना, मशिदीतील बांग आणि चर्चमधील घंटानाद. होत राहील रक्तामांसाचा चिखल पुन्हा पुन्हा, होत राहील रक्तामांसाचा चिखल पुन्हा पुन्हा. मी सुन्न टॉवरच्या पायथ्याशी, मला न कळत ऐकू येतो रोम जळत असताना ते निरोच्या सारंगीचा गडदनाद. मला न कळत ऐकू येतो रोम जळत असतानाचा निरोच्या सारंगीचा गडदनाद. नाद झिरपत जातो माझ्या मनाच्या खोल खोल निर्वात पोकळीत, आणि मी अधिकच गोळागोळा होत राहतो, आणि मी अधिकच गोळागोळा होत राहतो. धन्यवाद. रोजचा पेपर वाचताना सगळ्या ज्या गोष्टी मनात येतात ते कोणतरी टिपत असतं, कुठेतरी बारीक बारीक गोष्टी टिपत असतात. सगळ्याच गोष्टी काही आपण सांगत नाही, पेपर वाचून गडी करून ठेवतो, पण एखादा विष्णू सुनावणे असतो, तो मनामध्ये चाललेली सगळी अस्वस्थता आपल्या कवितेमध्ये दाखवतो. एकदा जोरदार टाळ्या विष्णू सुनावणे यांच्यासाठी. आणि याच्यानंतर मी अमोलला विनंती करणार आहे. अमोल बागुल हे खूप छान कविता मधलं नाव आहे, खूप सुंदर कविता सादर करतो. आणि मला आता अलीकडे असं वाटतं की जसं कविता सादर चांगलं करतो तसं तो दिसायला पण छान लागलेला आहे. आणि त्याच्यासाठी जर का अनेक कविता मला म्हणता येतील, पण एक कविता अशी आहे की अशी ही बंधने होती तसा ही कायदा होता, जगाची साथ होती पण प्रवासी एकटा होता. अशी ही बंधने होती तसा ही कायदा होता, जगाची साथ होती पण प्रवासी एकटा होता. सकाळी जागलो तेव्हा सुगंधी केवडा झालो, सकाळी जागलो तेव्हा सुगंधी केवडा झालो, कारण तुझा निश्वास मी रात्री उशाला ठेवला होता, तुझा निश्वास मी रात्री उशाला ठेवला होता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अमोल बागुल याचं. तिचाच निश्वास मी विषयाला ठेवला होता. 3 दिवस झाले या ठिकाणी डांगे साहेब आणि प्रकाश पाटील साहेब मला म्हणतात की अमोल फार पळून पळून कामं करतोय, त्याचं कारण काय? कवितेची जन्मतारीख आहे 23 मार्च, आजच कविता लिहिली. कारण 21 मार्चला मला ती इथेच भेटली, ती भेटली म्हणून ही कविता. कवितेचं शीर्षक ती भेटली. गेट पासून आम्ही फुगे लावत होतो आणि तिला बघितलं आणि माझ्या फुग्यातली हवा गेली. आणि मग रात्रभर मला काही झोप लागली नाही. आणि 2 दिवसात ती कविता, 5 वर्षाचा तिचा मुलगा बरोबर होता. ती भेटली पुन्हा माझीच वाटली, ती भेटली पुन्हा माझीच वाटली. गळ्यातलं डोरलं नजरेनं हेरलं, नजरेनं हेरलं सोबत एक मूल. गळ्यातलं डोरलं नजरेनं हेरलं, नजरेनं हेरलं सोबत एक मूल. म्हणाली की कणली तू आधी पाहिल्यासारखं वाटतोस, म्हणाली की कणली तू आधी पाहिल्यासारखा वाटतोस, मनात माझ्या राहिल्यासारखा वाटतोस. म्हणाली की कणली तू आधी पाहिल्यासारखा वाटतोस, मनात माझ्या राहिल्यासारखा वाटतोस. कसा आहेस पहिल्यासारखा की जगतो अजून वाहिल्यासारखा, कसा आहेस पहिल्यासारखा की जगतो अजून वाहिल्यासारखा. मी भूतकाळात कोसळलो रोमांचाने सळसळलो, मी भूतकाळात कोसळलो रोमांचाने सळसळलो. आधी बरा होतो फक्त तुझ्यासाठी खरा होतो, आधी बरा होतो फक्त तुझ्यासाठी खरा होतो. तू अशी डोळ्यात पाणी पेरून गेलीस, भाग्याच्या मिठीत शिरून गेलीस. तू अशी डोळ्यात पाणी पेरून गेलीस, भाग्याच्या मिठीत शिरून गेलीस. उगाच तुझा मोह झाला तिने पुन्हा तह केला, उगाच तुझा मोह झाला तिने पुन्हा आज तह केला. हे चल ना आपण कॉफी घेऊ पण बिल मात्र मी देणार नेहमीप्रमाणे. हे चल ना आपण कॉफी घेऊ पण बिल मात्र मी देणार नेहमीप्रमाणे. हा माझा मुलगा 5 वर्षांचा, इथं बसलेला आहे ते. हा माझा मुलगा 5 वर्षांचा, चेहऱ्याने माझ्यावर आणि मनाने तुझ्यावर गेला. हा माझा मुलगा 5 वर्षांचा, चेहऱ्याने माझ्यावर आणि मनाने तुझ्यावर गेलाय. आत्तापासूनच यमकात बोलतो, आत्तापासूनच यमकात बोलतो आणि उठसूट माझ्या डोळ्यात बघतो. आत्तापासूनच यमकात बोलतो आणि उठसूट माझ्या डोळ्यात बघतो. म्हणून याचं नाव मी अमोलच ठेवलं, म्हणून याचं नाव मी अमोलच ठेवलंय. भांगातला कुंकू आता कधी कधीच लाल होतो, भांगातला कुंकू आता कधी कधीच लाल होतो. भाजीच्या उकळीलाही हुंदक्याचा ताल येतो, भांगातला कुंकू आता कधी कधीच लाल होतो. भाजीच्या उकळीलाही हुंदक्याचा ताल येतो. काळ्या मण्यांचा दिवा आता मनामध्ये रोज रोज तेवत नाही, काळ्या मण्यांचा दिवा आता मनामध्ये रोज रोज तेवत नाही. खरं सांगू तुझा घास काढल्याशिवाय आता मी जेवत नाही, खरं सांगू तुझा घास काढल्याशिवाय आता मी जेवत नाही. जाऊ दे रे वेडी मी पण हे काय सांगत बसले, तुझ्या मनात लहानासारखं रांगत बसले.
जाऊ दे रे वेळी मी पण काय हे सांगत बसले, तुझ्या मनात लहानासारखं रांगत बसले. कांदा चिरताना ढगभर रडून घेते, कांदा चिरताना ढगभर रडून घेते, डोळ्यांवर माझ्या तुझ्या चेहऱ्याची शाल ओढून घेते. कांदा चिरताना ढगभर रडून घेते, डोळ्यांवर माझ्या तुझ्या चेहऱ्याची शाल ओढून घेते. जाऊ दे रे वेळी मी पण काय हे तुला सांगत बसले, तुझ्या मनात लहानासारखं रांगत बसले. डोंट वरी तू हसत जा, डोंट वरी तू हसत जा. हसला की नवा वाटतोस, मला पुन्हा हवा वाटतोस. हसला की नवा वाटतोस, मला पुन्हा हवा वाटतोस. अमोलची व्यथा आपल्या लक्षात आली असेल, काय इतकं तो काम करतोय तुमच्या लक्षात आलं असेल. सारखं राब राब राबतो, पण मला माहितीये कधीतरी ती दिसेल त्याला वाटतंय, कधीतरी ती भेटेल असं वाटतंय. कारण प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, तिच्या घराभोवती फिरायचं आणि एखाद्या दिवशी तिच्या लग्नात जेवायचं. एखाद्या दिवशी तिच्या लग्नात जेवायचं. अशी खूप लग्न जेवलो, अशी खूप लग्न जेवलो. कारण प्रत्येकीने अगोदरचं निमंत्रण पाठवलं, निमंत्रणाबरोबर स्पेशल चिठ्ठी असायची, लग्नाला आला नाहीस तर प्रेमच नाही समजेल, लग्नाला आला नाहीस तर प्रेमच नाही समजेल. आणि लग्न जमल्यावर असंच तिने म्हणायचं, मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरात येत फिरायचं, प्रेमाच्या ढेकरात येत फिरायचं. आणि अजून अशा किती पत्रिका येतील त्याची वाट बघत बसायची, आणि अजून अशा किती पत्रिका येतील असं वाट बघत बसायचं. अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले आणि एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचेच निमंत्रण आले, आणि एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचेच निमंत्रण आले. आधीमध्ये कधी भेटली तर म्हणते, प्रिय करा दिला शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाचं बारसं सुद्धा जेवलं पाहिजे, माझ्या बाळाचं बारसं सुद्धा जेवलं पाहिजे. प्रेमात फार वेळा असंच होतं, प्रेम तिच्यावर करायचं, तिच्या घराभोवती फिरायचं आणि एक दिवस तिच्या गल्लीतून जाताना तिच्या मुलानं मला मामा म्हणायचं, तिच्या मुलानं मला मामा म्हणायचं. म्हणजे इंग्रजीत गोले नावाचा मंगळवेढ्याचा कवी आहे. मंगळवेढ्याला काय कोणा परंपरा, पण सारखी विनोदी कविता लिहित असतात ते लोक. पण एकदा इंग्रजीत गोलेसाठी जोरदार तारा होत्या. खूप छान प्रेमाचा सगळा अंदाज त्यांनी. पण फ्लाईटमुळे ना ते ठीक आहे, त्यांना माहित नाही की कवी किती स्वयंप्रकाशित असतात, त्याच्यामुळे खूप लाईट त्यांनी लावून ठेवलेले आहेत. पण असा सगळा सन्मान होणं पुस्तकांच्या जगामध्ये ही सुद्धा आमच्या कवींच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जेव्हा कुठलाही कवी भेटतो तेव्हा मला या गोष्टीचा आनंद वाटतो की काहीतरी कंट्रीब्युशन, काहीतरी योगदान त्यांनी भाषेसाठी दिलेलं असतं आणि ते योगदान हे खूप महत्वाचं असतं असं मला वाटतं. आपल्याला सुरेश भटांच्या ओळी आठवतात, बोरकरांच्या ओळी आठवतात, वसंत बापटांच्या ओळी आठवतात. वसंत बापट गेले होते एकदा अमेरिकेमध्ये, इतक्या सुंदर सुंदर कविता लिहिणारे वसंत बापट तिकडे जाऊन काय लिहितात, तिकडे जाऊन त्यांना कोकणातली आठवण आली आणि एकदम आंबा पिकतो, रस गळतो, मिया मिला मी झिमखळतो, आंबा पिकतो, रस गळतो, मिया मिला मी झिमखळतो. कुठे सकाळ कुठे दुपार, ही रवी माया अपरंपार. कुठे सकाळ कुठे दुपार, ही रवी माया अपरंपार. फ्लॉरिडाच्या बागा नारंगी, झऱ्या झऱ्यातून सारंगी. फ्लॉरिडाच्या बागा नारंगी, झऱ्या झऱ्यातून सारंगी. मियामी बंदर खुळा समिंदर, कोकण समजून डुचमळतो. मिया मिला मी झिमखळतो, आंबा पिकतो, रस गळतो, मिया मिला मी झिमखळतो. किंवा आमचे गोव्याचे बोरकर आहेत, ते एकदम लाडात आले ते एकदम असं पाऊस म्हणजे त्या गोव्याची मोठी शान असते आणि मग एकदम ते त्यांच्या अनुनासिक अशा आवाजात सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग, सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग. गोपी झाला भिजवून चिंब, थरथर कापती निंब कदंब, तना मनातून टाळ मृदुंग, पाने पिटती टाळ्या ग, सरीवर सरी आल्या ग, सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी झाल्या ग. फार सुंदर आवाजात आमचे बोरकर कविता म्हणायचे. आणि मग सगळ्यात मोठा कर म्हणजे आमचे
सुरेश भट जेव्हा कविता म्हणायचे, म्हणजे आपल्याला माहित असतं त्यांच्या प्रत्येक वेळी माहित असतात. इतके ते मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, सगळं पाठ असतं आपल्याला. पण सुरेश भट जेव्हा म्हणायला लागतात तेव्हा एक वेगळीच थरथर आपल्या अंगातून येते, कारण इतका जीव ओतून सुरेश भट कविता म्हणत असतात. त्याचा एक प्रभाव सगळा आमच्या पिढीवर आहे. कसे म्हणायचे सुरेश भट? इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी, मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी, मी नाव तुझे तेव्हाही, मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते, मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, सरणावर कळले होते. अनेक लोकांची अशा पद्धतीची आपल्यावर काय मेहर नजर आहे, म्हणून आपली कविता जोरात आहेत. मला खूप आनंद होतो, माझ्यासमोर महेश सोनवणे नावाचा माझा मित्र बसलेला आहे, जो अनेक वर्ष फॉरेन मध्ये काम करत होता, खूप मोठ्या हुद्द्यावर काम करत होता. आता सुद्धा तो इंदोरमध्ये आहे नोकरीला, पुढच्या महिन्यात तो दुबईला जाणार आहे. पण उत्तम कविता लिहितो, याच गावात वाढलेला, 40 गावामध्ये तो वाढलेला आहे. मी त्याला विनंती करतो की कृपया महेश तू एक छानशी कविता आमच्या सगळ्या रसिक श्रोत्यांना ऐकव. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया महेश सोनवणे. याच मातीतला कवी आहे. योगायोगानं आज तो त्याच्या सासरी आलेला आहे आणि त्याच्यामुळे तो मला भेटलेला आहे. मी विनंती करतो की त्यांनी एखादी छान कविता सादर करावी. रंगमंचावरील सर्व मान्यवरांना माझा सादर आणि सविनय नमस्कार. एवढ्या मोठ्या दिग्गज कवी समोर मी अगदीच नवखुरा कवी नाही म्हणता येणार, पण नुकतंच लिहायला सुरुवात केलेलं एक छोटं बालक असं समजून घ्या. नुकतंच माझ्या वाचनामध्ये डॉक्टर धनंजय केळकर यांचं एक पॉडकास्ट वाचण्यात आला. करोना काळामध्ये माणसांनी नात्यांचा केवढा विचका केला होता. म्हणजे रक्ताची नाती ज्याला आपण म्हणतो, बाप मुलगा, आई भाऊ बहीण, या नात्यांचं सुद्धा पायदळी तोडलं गेलं होतं. त्यांनी त्याचा एक प्रसंग असा सांगितला होता की एका कुटुंबामध्ये तर कुटुंब प्रमुख हॉस्पिटलमध्ये करोनामुळे मरण पावतो आणि त्याचं शव घेण्यासाठी त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या 3 मुलांना पाचारण करण्यात येतं की तुमचं वडिलांचं हे प्रेत तुम्ही घ्या आणि पुढचे अंतिम संस्कार करा. तर त्या 3ही मुलांकडनं नकार येतो. शेवटी ते कर्मचारी लोक त्याचं ते शव प्लास्टिकमध्ये गुंडाळतात आणि जेव्हा ॲम्ब्युलन्समधून ते स्मशानभूमीत नेण्यात येत असतं तेव्हा त्यातला एक मुलगा येतो आणि म्हणतो, मला माझ्या वडिलांचं शेवटचं दर्शन घ्यायचं आहे, तेव्हा मला तुम्ही त्यांचं शेवटचं दर्शन फक्त द्या. ते कर्मचारी त्याची ती विनंती मान्य करतात आणि तो मुलगा पुढे येतो. त्याचं ते प्लास्टिक उघडून त्यांच्या हातातली हिऱ्याची अंगठी काढून नमस्कार करून परत येतो. तर या थराला पोहोचलेली अशी नाती होती. आपण बऱ्याचदा जेव्हा एखाद्या अंत्ययात्रेला जातो त्यावेळेस एखाद्या स्त्रीचं जर शव असेल तर त्या शवावरची दागिने काढून घेण्याची पद्धत आहे. तर ही घटना मला खूप खुपली आणि त्यावरच ही पुढची कविता आहे. कवितेचे नाव आहे सोनं. आडवं टाकलेलं सतरंजीवर तिचं निष्प्राण कलेवर, आडवं टाकलेलं सतरंजीवर तिचं निष्प्राण कलेवर, मिटले डोळे बंद अधर जसं शांत स्तब्ध सरोवर. घर खोल खोल आतपर्यंत
थंड मंद शांत शांत, विझलेले चेहरे हवा कुंद, विझलेले चेहरे हवा कुंद, हुंदके उसासे मध्येच आकांत. गराड्यात आई अशी कशी निवांत झोपली, गराड्यात आई अशी कशी झोपली निवांत, येतो जातो तो अनोळखी घेई मला कुशीत. आजी आजोबा ताई बाबा म्हणती सारे त्यांना जपा, आई आजोबा ताई बाबा म्हणती सारे त्यांना जपा, कधी न्यायचे ते सांगा, एवढ्यात नको थोडे थांबा. मावशीच्या कुशीतून जेव्हा दचकून मला जाग आली, मावशीच्या कुशीतून जेव्हा दचकून मला जाग आली, म्हणत होते सारे तेव्हा आता न्यायची वेळ झाली. जवळ मी मग जाऊनी पडलो तिच्या गळ्यात, जवळ मी मग जाऊनी पडलो तिच्या गळ्यात, थंड स्पर्श तो अनोळखी जसा पोहताना झालेला तळ्यात. उतरवले कोणीतरी दागिने उघडा भकास झाला गळा, उतरवले कोणीतरी दागिने उघडा भकास झाला गळा, हातही बांगड्या विना दिसे सुना सुना कोरडा सुकलेला. माझा सोनूला ही तिची साज, माझा सोनूला ही तिची साज, गालावर फिरलेले तिचे मऊ हात, बांगड्यांचा किणकिणाट वाजत होता माझ्या कानात, बांगड्यांचा किणकिणाट वाजत होता माझ्या कानात. हौस जपलेली आभूषणांची सवय तिच्या गेलेली मी पाहिली, सोन्याला त्या दिवशी आयुष्यात मी कायमची सोडचिठ्ठी दिली, सोन्याला त्या दिवशी आयुष्यात मी कायमची सोडचिठ्ठी दिली. धन्यवाद. अरुणजीचे मी खास या निमित्ताने मनपूर्वक आभार मानतो, त्यांनी मला संधी दिल्याबद्दल परत एकदा आभार. खरं तर ही जी भावना आहे ही भावना अनेक लोकांच्या मनात असते. या गोष्टी बोलता येत नाहीत जाहीरपणे, पण त्या कवितेमधून मांडता येतात, आणि अशा अनेक बारीक बारीक गोष्टी मांडण्याची खूप सुंदर जागा कविता नावाची गोष्ट असते. जेव्हा शंकर वैद्य सर असं म्हणतात 4 ओळीत की मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र देखिला होता, मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र देखिला होता, त्या दिवशी घडले विपरीत क्षितिजावरती, मी मावळताना देश पाहिला होता, मी मावळताना